हाय हॅलो नमस्कार. मी विद्या तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप जास्त मनापासून स्वागत करते. तर आजपासून अधिक महिना सुरू होतोय, म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू होतोय आणि हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप जास्त विशेष महत्त्व दिलं जातं. या महिन्यात पूजा, जपदान आणि विशेष करून दीपदान केलं तर खूप पुण्य मिळतं असं मानलं जातं. पण खूप लोकांना प्रश्न पडतो की दीपदान नेमकं करायचं कसं, कुठे करायचं, दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा आणि कोणत्या धातूचा दिवा अत्यंत शुभ मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जाणून घेणार आहोत की दीपदान नेमकं करायचं कसं. तर अधिक मास सुरू झाला की घरात एक वेगळीच भक्तिमय भावना येते. आज सकाळपासून घरात साफसफाई केली, देवघर स्वच्छ केलं आणि आता दीपदानाची तयारी सुरू आहे. खरं सांगायचं झालं तर या महिन्यात छोटी छोटी पूजासुद्धा खूप मनाला शांतता देऊन जाते. खूप जणांना अजूनही माहीत नसतं की अधिक मास म्हणजे नेमकं काय. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एखाद्या चांद्र महिन्यात सूर्यसंक्रांती येत नाही तेव्हा तो महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं असं मानलं जातं. म्हणून हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. आता प्रश्न येतो की दीपदान इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. तर शास्त्रानुसार दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अंधाराचा नाश असं मानलं जातं की अधिक मासात श्रद्धेने लावलेला एक छोटासा दिवा सुद्धा घरात सकारात्मक ऊर्जा आणतो, मन शांत ठेवतो आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवून देतो. तर दीपदान नेमकं करायचं कुठे ते आपण बघूयात. आता दीपदान कुठे करावं हेही जास्त महत्त्वाचं असतं. तर आपण दीपदान हे घरच्या देवघरात करू शकतो, त्याचबरोबर तुळशी वृंदावनाजवळ पण करू शकतो. आपल्याजवळ एखादं मंदिर असेल तर मंदिरात करू शकतो. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाजवळ पण आपण दीपदान करू शकतो. नदी किंवा तलावाच्या काठावर पण आपण दीपदान करू शकतो. पण बाहेर जाणं जर शक्य नसेल तरी आपल्या घरच्या देवघरामध्ये आपण श्रद्धेने दिवा लावला तरीही तेवढंच पुण्य मिळतं असं सांगितलं जातं. तर आता हा प्रश्न तर जवळजवळ सगळ्यांनाच पडतो की आपल्याला दीपदान तर करायचं, परंतु दीप लावताना दिवा हा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा. तर शास्त्रानुसार गाईच्या तुपाचा दिवा खूप शुभ मानला जातो. तुपाचा दिवा लावल्याने सात्विकता वाढते आणि वातावरण प्रसन्न राहतं. पण रोज तूप वापरणं सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणूनच तीळ तेलाचा दिवा सुद्धा शुभ मानला जातो. आपण जर तुपाचा दिवा लावला तर आपल्या घरावर देवकृपा आणि शांतीसाठी आपण तुपाचा दिवा लावत असतो. आणि तिळाचा दिवा का लावतो तर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा निगेटिव्हिटी असेल तर ती कमी करण्यासाठी आपण तिळाचा दिवा लावतो. दोन्हीपैकी श्रद्धेने कोणताही एक दिवा आपण लावू शकतो. आता बघा, काही लोक विचारतात की दिवा कोणत्या धातूचा वापरायचा. तर आपण जर मातीचा दिवा वापरला तर तो एक सर्वात साधा आणि पवित्र मानला जातो. आपण जर पितळेचा दिवा वापरत असाल तर तो शुभ आणि पारंपरिक मानला जातो. त्याचबरोबर आपण जर चांदीचा दिवा वापरणार असाल तर तो खूप जास्त मंगल मानला जातो. पण खरं सांगायचं झालं ना की दिवा कोणता आहे यापेक्षा आपण आपली श्रद्धा, आपली भावना किती महत्त्वाची असते ते जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण जाणून घेऊया की दीपदानाची योग्य पद्धत काय. तर सर्वात आधी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. देवघर स्वच्छ करायचं, शक्य असेल तर रांगोळी पण काढायची. त्यानंतर दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून कापसाची वात ठेवायची. मग भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचं स्मरण करून श्रद्धेने दिवा लावायचा. दीप लावताना आपण एक मंत्र म्हणू शकतो जो की ओम दीपत ज्योती परब्रह्म दीपत ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपत ज्योतिर नमस्तुते. हा मंत्र म्हणताना मन खूप जास्त शांत होऊन जातं. आता खूप लोक विचारतात की दिवे तर लावायचे, दीपदान तर करायचं, परंतु दिवे लावायचे किती. तर त्यासाठी काहीही नियम ठरलेला नाही. आपण एक दिवा जरी श्रद्धेने लावला तरीही तो पुरेसा असतो. पण काही ठिकाणी 11 दिवे लावतात, 21 दिवे लावतात किंवा 33 दिवे लावण्याचीही परंपरा आहेत. आता आपण दीपदान करायचं, परंतु ते कोणत्या दिवशी करायचं. तर अधिक मासात
अधिक मासात रोज दीपदान केलं तरी उत्तमच आहे, पण विशेषतः ज्या दिवशी एकादशी आहे, गुरुवार आहे, पौर्णिमा, अमावस्या, सोमवार या दिवशी दीपदानाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपण दीपदान करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे आपण बघूयात. तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला तुटलेला दिवा आपल्याला वापरायचा नाही. त्याचबरोबर रागात किंवा घाईमध्ये पूजा करायची नाही. विझलेला दिवा तोंडाने फुंकून पेटवायचा नाही. पूजा करताना वाद किंवा नकारात्मक बोलणं टाळायचं आहे. श्रद्धा आणि शांत मन सर्वात महत्त्वाचं आहे. खरं सांगू का, अधिक मासात संध्याकाळी दिवा लावला की घरात वेगळी शांतता, म्हणजेच आपल्या घरामध्ये असं पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतं. दिव्याचा तो प्रकाश, मंत्राचा आवाज आणि भक्तीचं वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकतं. तर आज आपण जाणून घेतलं की अधिक मास 2026मध्ये दीपदान कसं करावं, कुठे करावं, कोणता दिवा वापरावा आणि योग्य शास्त्रोक्त पद्धत काय आहे. तुम्ही अधिक मासात दीपदान करता का? किती दिवे लावतात? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.